जय हरी. एकादश स्कंधातील 31व्या अध्यायातला हा शेवटचा भाग 217. खरं तर मन भरून येतंय की या ग्रंथाचं वाचन यानंतर होणार नाही आहे, पण सद्गुरूच करता करविता ज्यांनी ही सेवा आपल्याकडून करवून घेतली, अर्थातच तेही म्हणजे श्रीकृष्णच. श्रीकृष्ण आत्मज्ञानाचा मूर्तिमंत पुतळा असल्यानं कोणत्याही निमित्तानं त्याच्याशी संबंध आलेले जीव उद्धरून गेले. आप्त इष्ट, शत्रुमित्र, वैरी द्वेषी, भक्त, शरणांगत, गुरढोरंसुद्धा त्याच्या संबंधानं तरून गेले. श्रीकृष्णाचं सारं चरित्र ज्ञानप्रधान होतं. त्यातही त्याचं बालचरित्र सज्ञानांना अधिक वंद्य आहे. त्याच्या चरित्र गायनानं ज्ञानरूप पराभक्ती आपोआप घरी चालत येते. त्याला सर्व प्राणीमात्रांमध्ये श्रीकृष्ण प्रगट होतो. देह, घर, दार, जात, गोत सारा संसार त्याला कृष्णमय होऊन जातो. हरीचे अनंत अवतार झाले, परंतु कृष्णावतार मात्र संपूर्ण ज्ञानघन होता. यातील सारी लीला ज्ञानप्रधान आहे. भागवताच्या दशमस्कंधात हे पावन श्रीकृष्ण चरित्र वर्णन केल्यावर एकादश स्कंधात त्याच्या मागे असणारं आत्मज्ञान सांगितलं. त्याचं नित्य पठण जो करतो तो आत्मज्ञानी होऊन तरून जातो. उद्धवाबरोबर जगावरही उपकार झाले. शुकमुखानं श्रवण करून परीक्षिती राजा आत्मज्ञानानं समाधान पावला. भावार्थ दीपिका समोर ठेवून मी जनार्दनाचा दास एकनाथ टीका लिहिण्यास प्रवृत्त झालो. आता इथे नाथ महाराज ग्रंथाचा उपसंहार करताना म्हणतात की त्याच्या कृपेनं हा ग्रंथ मनासारखा उतरला. त्याच्या म्हणजे सद्गुरू जनार्दन स्वामींच्या. जे खरे साधक असतात त्यांनी रोज या ग्रंथाचं पठण मनन केलं तर त्यांचं चित्त लवकरच श्रीकृष्णचरणी रंगून वृत्ती स्वस्वरूपाकार होईल. संन्याशांमध्ये परमहंस, पक्षांमध्ये राजहंस, रसांमध्ये अमृत, तीर्थांमध्ये काशी, देवांमध्ये विष्णू, व्रतांमध्ये एकादशी, त्याप्रमाणे हा एकादश स्कंध परमवंद्य आहे. जनार्दनाच्या कृपेनं एकनाथानं त्यावर ही टीका लिहिली. श्रीधर स्वामींची भावार्थ दीपिका नावाची एकादश स्कंधावर संस्कृत टीका आहे. ती नजरेसमोर ठेवून आणि स्वतःचा अनुभव आधाराला घेऊन नाथांनी आपली ही टीका रचली. पहिले 5 अध्याय त्यांनी पैठणात पुरे केले. त्यानंतर पुढील ग्रंथ काशी क्षेत्री पूर्ण केला आणि तेथील पंडित प्रथम त्यांना विरोधी होते, परंतु नाथांचं चरित्र, चारित्र्य आणि ग्रंथातील ब्रह्मज्ञान पाहून ते त्यांचे स्तुतीपाठक बनले. नाथ भागवताची त्यांनी मोठी मिरवणूक काढली. आता हे सगळं योगायोगाने 2024 मध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये नैमिषारण्यामध्ये 55वी भागवत कथा होती. तत्पूर्वी आम्ही गया, प्रयाग, काशी सगळीकडचं, अयोध्या या सगळीकडचं दर्शन घेत घेत जेव्हा काशीला मनकर्णिकेच्या घाटावर उतरलो होडीतून, त्यावेळेस पायऱ्या चढताना हा प्रसंग नाथांच्या चरित्रातला आमच्यासोबतचे जे सगळेजण होते त्यांना सांगत असतानाच त्या बाजूच्या भिंतींवर हे सगळं लिहिलेलं होतं आणि माझा आवाज ऐकून तिथला दरवाजा उघडला गेला आणि जे आजूबाजूचे होते ते म्हणाले, अहो ताई, तुम्ही जे सांगताय ते बघा म्हणे, याच भिंतीवर इथं लिहिलेलं आहे आणि ते हेच का, ती जागा हीच का म्हणेपर्यंत तिथला एक दरवाजा उघडला गेला.
आतून एक वयोवृद्ध साधक त्यांनी आम्हाला आतमध्ये बोलवलं आणि त्यांनी सांगितलं कि मैंने आप सब लोगों की बातें सुन ली, मैं तो यहाँ पर लिख रहा था, मगर कुछ ऐसा लगा कि कोई अपने मिलने आए हैं. आणि मग आम्ही जेव्हा सांगितलं, आता बाकीचे जे साधक होते त्यांनी सांगितलं की या ताईंचं भागवत आहे, हे एकनाथ महाराजांच्या 13व्या पिढीतली स्नुषा आहेत आणि आत्ता एकनाथी भागवतावरही त्यांचं आम्ही सगळेजण रोज 10 मिनिट 15 मिनिट ऐकतो आहे. आणि तेव्हा त्या जे साधक होते त्यांना इतका आनंद झाला. त्यांनी जवळजवळ 30-35 वर्षापासून ते तिथे राहत आहेत. त्यांनी सांगितलं कि इसके पहले यहाँ पर जो भी कोई आया वो यहाँ पर जिंदा नहीं बचा, क्योंकि उनका जो आचरण था वो कुछ इस तरह के साथ था कि वो यहाँ पर, मतलब ये पावन भूमि है, यहाँ पर नाथ महाराज बैठकर यहाँ पर लिखते थे और ये उनकी पवित्र भूमि में कोई रह नहीं पाता था. तो मैंने यहाँ पर गायत्री के पुरस्चरण किए और कितने कितने दिन मैं भूखा प्यासा भी रहा तो भी मुझे यहाँ पर कुछ भी तकलीफ नहीं हुई और भगवान ने मुझसे ये सब करके लिया. आणि त्यांनी त्यांचं जे काय लिखाण होतं ते सुद्धा आम्हाला सगळ्यांना दाखवलं. इतका आनंद झाला की माझ्या सद्गुरूंनी प्रत्येक ठिकाणी दाखवून दिलं की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणजे नैमिषारण्यात भागवत 55वी भागवत कथा करण्यापूर्वी नाथांचा आशीर्वाद तिथे मिळाला आणि नाथांचं तिथे जी एकनाथी भागवताची पहिली प्रत ती तिथे एका मंदिराच्या ठिकाणी ठेवलेली होती. तिथेही आम्हाला मुरारी मंदिराच्या तिथे आम्हाला नेलं, तिथेही दर्शन घेता आलं आणि इतकं भरून पावल्यासारखं झालं की सद्गुरूची महती काय असते ते त्याचा भक्त हा शब्दातून व्यक्तच करू शकत नाही. कारण भगवंत म्हणजेच सद्गुरू आणि हे सद्गुरू काय आहेत ते व्यक्त करण्याच्या पलीकडचं. तसेच हे नाथ महाराज म्हणजे माझे सद्गुरू, नाथांचं वागणं फारच समतोल असल्यानं लोक त्यांच्याबद्दल नाना प्रकारचे तर्क काढत. पंचाध्यायी पाहून जनार्दन स्वामी प्रसन्न झाले आणि हा मराठी ग्रंथ आत्मज्ञान देण्यास समर्थ होईल असं बोलले. त्यावर हा ग्रंथ वाचणाऱ्यास संतचरणी प्रेम आणि नामस्मरणाची आवड मिळावी असं नाथ महाराज बोलले आणि जनार्दन स्वामी तथास्तु म्हणाले. शेवटी संवत 1630 वृषनाम संवत्सरी कार्तिक शुद्ध पौर्णिमेला सोमवारी शिवयोगी हा ग्रंथ पूर्ण झाला आणि योगायोगाने आपलंही या ग्रंथाचं अध्ययन हे कार्तिक महिन्यामध्येच होत आलेलं आहे. सद्भावनेनं जो या ग्रंथाला वाचेल त्याला आत्मानंद मिळेल. जनार्दनानं, नाथ महाराज काय म्हणतात की जनार्दनानं मज मूर्खाच्या हातून ज्ञान बोलवलं. बघा, हे एकनाथ महाराज म्हणजे कोण? भानुदासाचे कुळी, महाविष्णूचा अवतार, क्षेत्र प्रतिष्ठान वसे गोदावरी तीर. स्वतः परब्रह्म परमात्म्याचाच अवतार असणारे ते जर स्वतःला मूर्ख म्हणतात तर आपण अर्ध्या हळकुंडानी पिवळे झालेले स्वतःला ज्ञानी समजतो. हे किती खरा मूर्खपणा हा आहे. ते म्हणतात की प्रथम माझं मी पण समूळ नाहीसं केलं. कुणी? जनार्दन स्वामींनी एकनाथांचं. मग आपल्या सत्तेनं शब्दात परमार्थ सांगितला. ज्ञाते हा ग्रंथ पाहून एकनाथ ज्ञानी आहेत असं समजतील, पण जवळ येऊन प्रत्यक्ष पाहतील तर तो मूर्खच दिसेल. बघा, नाथ महाराज स्वतःला म्हणून घेतात आणि आपण खरे मूर्ख असताना जर आपल्याला एखादा कोणी मूर्ख म्हणला तर आमच्या तळपायाची आग मस्तकाला जाते. एकनाथाला कोणी मोठा भक्त, कोणी जीवनमुक्त तर कोणी प्रापंचिक समजतात. कोणी म्हणतात याला आसन नाही, ध्यान नाही, नेम, माळा, मुद्रा, जप काही नाही. याचा मंत्र कोणता? शिष्याला हा कसला उपदेश देतो हे काही कळू देत नाही. नुसत्या हरिनामाचा घोष लावून भाविक लोकांना यानं भुरळ घातली आहे असे नाना प्रकारचे विकल्प
स्वतः जनार्दनच लोकांमध्ये उत्पन्न करतो. त्यांना मी उत्तर द्यायला जावं तर जनार्दन बोलू लागतो. माझं मी पण त्यानं गिळून टाकल्यामुळं माझ्या शरीर मनाच्या साऱ्या क्रिया करणारा जनार्दनच आहे. नाथ महाराज म्हणतात, असो, हा ग्रंथ मराठी म्हणून पंडितांनी त्याचा अभेर करू नये. आत्मनिष्ठा आणि परमात्म्य स्थिती बरोबर सांगितली आहे की नाही ते पाहावं. सर्व प्राणीमात्रात परमात्म्य स्वरूप पाहावं. हा उपदेश जनार्दनानं मोठ्या आग्रहानं मला केला. म्हणून ग्रंथाचे वंदक आणि निंदक दोन्ही मला ब्रह्मरूपच आहेत. ग्रंथाला आरंभ पैठणात झाला. तिथे 5 अध्याय पूर्ण करून बाकीचा ग्रंथ काशीमध्ये पूर्ण केला. काशी क्षेत्रात विक्रम संवत 1630 वृषनाम संवत्सरी जनार्दन कृपेने ही टीका कार्तिक महिन्यात त्रिपुरारी पौर्णिमेला समाप्त झाली. पहिले 5 अध्याय पाहून जनार्दन स्वामी प्रसन्न झाले आणि ग्रंथ पूर्ण करण्यास त्यांनी आज्ञा दिली. या ग्रंथाचं वाचन करणाऱ्यांना संतांच्या चरणी निष्ठा आणि नामावर अखंड प्रेम द्यावं असा वर नाथांनी मागितला आणि स्वामींनी तो दिला. साधकांना संतांशिवाय दुसरा देव नसतो आणि नामाशिवाय दुसरं उत्तम साधन नसतं. हा निश्चय ग्रंथ वाचून दृढ होत जाईल. जनार्दन स्वामींना एकपणाची फार आवड असल्यानं एकनाथ त्यांच्याशी एकरूप झाला. सूर्याचे किरण ज्याप्रमाणे सारा अंधकार नाहीसा करतात, त्याचप्रमाणे जनार्दनाच्या ज्ञानतेजानं हा सारा ग्रंथ प्रकाशित झाला आहे. म्हणून एकपणानंच एकनाथानं तो जनार्दनाला अर्पण केला. आणि हा वैखरी वाणीतून आपण सगळ्यांनी माझ्याकडून वधवून घेतलात. यातला माझा आणि मी हा अहंकाररूपी नाही, तर हा केवळ दासरूपानी आहे. सद्गुरू शांती ब्रह्म श्रीमंत संत श्री एकनाथ महाराजांनी या सेवेसाठी निवड केली आणि ही सेवा ते करवून घेत आहेत. आणि आपण सगळे, तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतसे. एवढे 217 भाग आपण सगळ्यांनी ऐकले. आपण रोज वेगवेगळ्या पद्धतीने रिप्लाय देऊन, फोन करून, सांगून, मेसेज करून प्रेरणा देत राहिलात आणि तुमच्यामुळेच प्रेरणा मिळत गेली आणि हा ग्रंथ पूर्णत्वाला नेता आला. रामकृष्ण हरी. अशीच आपली कृपा माझ्यावर राहावी. सद्गुरूंच्या चरणी आपण सर्वजण नतमस्तक होऊ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्तात्रेय जनार्दन श्री एकनाथ महाराज की जय. जय हरी.